काय ग मला फोन केली तयारी कर म्हणाली. आता मी तुझ्या घराकडे निघाली शेवटी मला तुझ्या घराकडे यावं लागलं. पण तुला मी वाटेतच भेटली ना आता. ही नीलिमा बोलली अगं मस्त आवाज येऊन राहिला आणि मस्त दुय्यम चालू आहे. हे बघ हो हे बघ दिस ढळला सांग झाली बरोबर आहे आणि आता रात्र पण होऊन राहिली. आपल्याला पटकन तिकडे जायला हवं बाई नाहीतर काही मिळणार नाही पाहायला. अगं लवकर चल लावण्या पण आहेत पण तिथे लावण्या पण बघू आपण. खरं सांगते हो ना मला लईच आवडते बघ. चल लवकर जाऊ पटकन चल. हा जल्लाल खेळा यांचे कोण 100 रुपये मिळाले. शतशः प्रणाम.
कोणाच्या तरी गाडीची चावी इथं हरवली असेल तर हे स्टेजवर चावी आहे, त्यांनी आपल्या गाडीची चावी घेऊन जा. हा, डॉक्टर साहेब माकोडे आटणे बैतूल यांच्याकडून आमच्या ढोलक मास्तरला 100 रुपये मिळाले. शतशः प्रणाम मंडळी आहे. हा, क्षत्रिय लोणारी कुणबी समाज संगठन जिला बैतूल के कोषाध्यक्ष नामदेव जी बारस्कर इनके द्वारा 50 रुपये की भेट मिली है. शुक्रिया. हा, साहिल जी धोटे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये मिळाले. धन्यवाद. हा, ठेकेदार साहेबांनी स्टेजवर चाय पाठवावी. ठेकेदार साहेबांनी स्टेजवरती काळी चाय पाठवावी. हा, प्रभाकरजी कोसरकर यांच्याकडून 1000 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. तुम्हाला हमखास सांगतो, आणि आमच्या कार्यक्रमातून तुम्हाला काही ना काही मिळेल आणि घेऊन जायचं आहे. माझ्या मावल्यांनो बसा, तुम्हाला आम्ही वाईट कार्यक्रम दाखवणार नाही. बुधा शाहीरनं आणि मीनं गणामध्ये जो प्रश्न विचारले, दोन्ही शायरांना आम्ही आपापल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आम्ही हमेशा देतो, आजच नाही. कारण मुजोरी कार्यक्रमाभर सगळी मुजोरीच केली तर काय म्हणतील लोक आम्हाला. म्हणून लोकांचं समाधान झालं पाहिजे, म्हणून आम्ही एका प्रश्नाचं उत्तर देतो. पहिल्या काय हरकत नाही. बुधाशाहीला मी पुन्हा विचारलं एका कुवाऱ्या मुलीचा प्रश्न की असा कोणता सिद्ध पुरुष आहे, त्या कुवाऱ्या मुलीचा गर्भ एक शेठ माणूस होता, त्याच्या बायकोच्या पोटात पाठवला. जसं महाभारतामध्ये घडलं होतं, द्वापार युगात घडलं होतं, देवकीचा गर्भ गेला होता रोहिणीच्या पोटात, असाच या कलियुगात घडलेला आहे. शाहीर साहेबांनी उत्तर काय दिलं? हिमालय युपी मध्ये गेले. काय सांगितलं? काशीमध्ये हिमगिरी नावाचं गाव होतं, दयानंद नावाचा पुरुष राहत होता. विद्याधर नावाचा शेठ गेला होता. शाहीर पूर्ण हिमालय फिरा तुम्ही, पण या प्रश्नाचं उत्तर तेवढ्या दूर नाहीये. त्या प्रश्नाचं उत्तर जवळच आहे. आता तुम्हाला समजलं नाही, आता मी त्याच्यामध्ये माझा काय दोष आहे बुधाजी? तुमची अक्कल तेपर्यंत नाही पोहोचली, तुमची अक्कल कमी पडली. आणि बुधाशाहीनं आपल्या पुन्हा शाहिरी गीत म्हटलं. बुधाशाहीनं एक प्रश्न विचारला, असा कोणता ऋषी झाला त्यानं आपल्या शिष्याचं शिर कापलं, अग्नीमध्ये टाकलं, त्याची राग झाली, पुन्हा ते शिर अग्नीमधून निघून त्या फळाला लागलं. त्या ऋषीचं नाव काय, त्या शिष्याचं नाव काय? ठीक आहे, तुम्हाला दोनच नाव पाहिजे ना? त्या गुरुचं नाव आहे विद्यानंद सरस्वती. त्या गुरुचं नाव आहे विद्यानंद सरस्वती आणि त्या शिष्याचं नाव आहे परमानंद. विद्यानंद सरस्वती फार मोठे गुरु होते, फार मोठे गुरु होते. आणि त्याने हा एक चमत्कार केला. आता कितीतरी ऋषी मुनीनं कितीतरी देवाधर्माने चमत्कार केला, तेव्हाच आपल्या लोकांना ऐकायला मिळालं, शास्त्र पुराणात वाचायला मिळालं. दादा असे यावी लोकांनी चमत्कार केले. तर त्याचं नाव आहे विद्यानंद स्वामी आणि शिष्याचं नाव परमानंद. काही हरकत नाही, जाऊ द्या. शाहीर बुधाजी, तुम्ही खरं बोला. मोरेश्वर शाहीरनं कोणतं घमंड केलं?
त्या शेरमध्ये मीनं काय म्हटलं आहे, कितना भी बलवान दुश्मन हो उसे मैदान से भगाना है। याचा अर्थ समजला का? कोणता भी सुरवीर मैदानात लढायला गेला तो असा नाही म्हणतो का मी हारून येईन, मी मार खाईन. पैलवान आखाड्यामध्ये उतरला तो त्या पैलवानाला पाडासाठी जाते, पण कधी कधी हारून बी जाते. का मी हारीन मा असं कोणी म्हणते का? नाही. पैलवान झाला तोही म्हणते मी पाडीनच, आणि शूरवीर झाला तरी तो म्हणते मी याला मारीनच आणि हाकलीनच. असा त्याचा अर्थ आहे. हे घमंडाची गोष्ट नाहीये बुधा. घमंडाची गोष्ट तर तू न केलीस.